हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 24वा हप्ता याबद्दल आता अत्यंत महत्वाची एक अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी ही खुशखबर असणार आहे. खुशखबर, खुशखबर, खुशखबर असणार आहे. गुड न्यूज असणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, केंद्र सरकारने लाडकी बहीण योजनेचं जो मानधन आहे वाढवण्याचा काय दिला, राज्य सरकारनं इशारा दिलेला आहे की बाबा आर्थिक जी महागाई वाढलेली आहे यामध्येच लाडक्या बहिणींचं सुद्धा मानधन वाढवा असं या अपडेटमध्ये म्हटलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल तर मी 4 दिवसा अगोदर व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये म्हटलं होतं की पावसाळी अधिवेशनामध्ये तरी लाडक्या बहिणींचं जे मानधन आहे 1500 वरून 2100 न्या, अशी आपण एक मागणी केली होती. आणि तीच मागणी आता सरकारने म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून आता राज्य सरकार ते ऍक्सेप्ट करेल. पण हे कधी करणार हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. सोबतच कोणत्या बहिणींना हा जूनचा हप्ता मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे याबद्दलची ही एक अपडेट समोर आलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 2 आनंदाच्या बातम्या देणार आहे. 2 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या असतील. तर चला तर मग लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिली जी महत्त्वाची अपडेट आहे ती अशी लाडक्या बहिणींनो, की लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा. विविध राज्य सरकार तर्फे महिलांसाठी राबवण्यात आलेल्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या योजनांचा महागाई आणि कुटुंबाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी पुनर्विचार केला पाहिजे, असे समितीने चर्चापत्रात म्हटलेले आहेत. ही जी समिती आहे छोटी मोठी समिती नाही आहे. केंद्र सरकारची PMO अंतर्गत स्थापित झालेली समिती आहे. आणि या समितीने असे रेकमेंडेशन केलेले आहेत की महागाईनुसार लाडक्या बहिणींचा जो भत्ता आहे तो वाढवायला पाहिजे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं, 1500 वरून ते 2100 रुपये करावे का, की तुम्हाला वाटतं 1500 वरून 1750 करायला पाहिजे, की तुम्हाला वाटतं ज्याही बहिणी आता अपात्र झालेल्या आहेत 82 लाख बहिणी, की सरकारने त्यांना पुन्हा ई-केवायसी करून त्या 82 लाख पैकी ज्या पात्र असतील त्यांना पात्र करून सरसकट 1500च रुपये लाभ द्यावा? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण असंख्य लाडक्या बहिणी कमेंट करत आहे की दादा, आमचा लाभ हा जून पासून बंद झालाय, काही बहिणी जुलै पासून म्हणताय, काही बहिणी डिसेंबर पासून म्हणताय, काही बहिणी जानेवारी फेब्रुवारी मार्च पासून म्हणत आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. तुमचा हप्ता वाढला पाहिजे, 1500 वरून 2100 झाला पाहिजे. सरकार एवढा करणार नाही, मी तुम्हाला डायरेक्टली सांगतोय की तुम्हाला 1500 वरून 1750 1750 करू शकतं. की ज्या बहिणी आता अपात्र झाल्या होत्या ई-केवायसी मुळे, जर त्या खरंच गरजू बहिणी असतील त्यांचा लाभ इथे सुरळीत चालू करायला पाहिजे. नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बघा न्यूज मध्ये काय म्हटलंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर अनेक नामांकित अर्थतज्ञांकडून आक्षेप नोंदवले गेले तरी योजनेचे उघड समर्थन करणारे आणि यामुळे महिलांची बचत आणि कुटुंबातील वरील खर्च लक्षणीय वाढ झाल्याचे सांगणारे मत खुद्द पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने सोमवारी व्यक्त केलेली आहे. इतकेच नव्हे तर वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजानुसार थेट बँक खात्यात जमा होणारी सध्याची 1500 रुपयाची रक्कम पुरेशी आहे की नाही हे तपासण्यासाठी या योजनेचे मूल्यमापन करावे आणि त्यात बदल केले जावेत, असा सूर समितीच्या ताज्या चर्चे पत्रातून उमटलेला आहे. म्हणजे जे महाराष्ट्र सरकारने प्रॉमिस केलेलं होतं की आम्ही 1500 वरून 2100 रुपये हे मानधन वाढवू, तर याला आता वेग येणार आहे लाडक्या बहिणींनो. पण इथे माझा एकच मुद्दा आहे की 1500 वरून 2100 करण्यापेक्षा 1500 वरून 1750 रुपये करा. आणि ज्याही बहिणींचा जो लाभ आहे, ज्या बंद झालेल्या, ज्या बहिणी एकल होत्या, विधवा होत्या, ज्यांना बहिणींना वडील नव्हते, त्या बहिणींचं काय, त्या ज्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाहीये, त्यांनी डॉक्युमेंट करण्याचा ऑप्शनच मिळालेला नाही, त्या बहिणींना सुद्धा पात्र करून घ्या, एवढी माझी सरकारकडे नम्र विनंती आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्की तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा. 1500 वरून 2100 द्यायला पाहिजे, की ज्याही बहिणी अपात्र होत्या, अपात्र झाल्या या ई-केवायसी प्रक्रियेमुळे त्यांना पात्र करायला पाहिजे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. विविध राज्य सरकारतर्फे महिलांसाठी राबवण्यात थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याचा योजनेचा महागाई आणि कुटुंबाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी पुनर्विचार केला पाहिजे, असे समितीने चर्चापत्रात म्हटले आहेत. या अहवालात महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिसामधील सुभद्रा योजना प्रामुख्याने 2 मोठ्या योजनांचा सविस्तर मूल्यमापन करण्यात आले आहे. बघा,
इथे आपल्या महाराष्ट्रातील योजनेचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आय होप येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा जो ₹1500 हप्ता आहे तो वाढवला जाणार म्हणजे जाणार. फक्त सरकारने या ठिकाणी आता लाडक्या बहिणींची जी संख्या आहे, आता ई-के-वाय-सी प्रक्रिया चालू होईल ना यावर्षीची, तर यामध्ये पुन्हा कमी करू नये आणि ज्याही बहिणी आता ई-के-वाय-सी पासून वंचित राहिलेल्या आहेत, त्यांना सुद्धा या योजनेमध्ये पुन्हा एक चान्स द्यावा, की सहभागी करून घेण्याचा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितलं असेल, आजची तारीख आहे 8 बरोबर? आजची तारीख आहे लाडक्या बहिणींनो 8 आणि आज ही आपल्या अकाउंटला टी-आर आलेला नाही, आता पैसे वितरित होणार नाही. टी-आर या 3 दिवसांमध्ये येतील, बरोबर? आणि त्याच्यानंतर 13, 14, 15 ला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार, बरोबर? जो 24वा हप्ता आहे जूनचा, तुमच्या अकाउंटला कधी येणार? 13, 14, 15 जुलै दरम्यान येणार आहे. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो कोणाला मिळणार आहे माहिती आहे का? ज्या बहिणींना मेचा हप्ता भेटलेला आहे. त्या बहिणींना कोणता हप्ता भेटलाय? मेचा हप्ता भेटलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्यांचं डी-बी-टी ॲक्टिव्ह आहे आणि त्यांचं स्टेटस सुद्धा ॲक्टिव्ह असेल, त्याच बहिणींना आता हा जूनचा हप्ता दिला जाणार आहे. फक्त ₹1500 असेल, 3000 नाही. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता, पण 80 लाख महिलांची होणार निराशा. बघा रे, 80 लाख बहिणी आता अपात्र झाल्या आहेत. पण या 80 लाख पैकी मी म्हणतो ना 50% बहिणी म्हणजे 40 लाख बहिणी या पात्र आहेत. या बहिणी काय पात्र आहेत. या पात्र बहिणींनी या पात्र बहिणीला सरकारने काय द्यावा? एक ई-के-वाय-सीचा चान्स द्यावा आणि त्याच्या माध्यमातून त्या आपली ई-के-वाय-सी परिपूर्ण करतील आणि पुन्हा या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात करतील. बघा, राज्यातील नागपूरमधून आहे, लोकसत्ताची न्यूज आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंद वार्ता पुढे आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे, याबाबतची उत्सुकता होती. आता ती त्यांना अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाहीये. लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार आहे. म्हणजे नागपूरहून बातमी आहे, तर लाडक्या बहिणींनो समजून घ्या. कुठून आली असेल? तर म्हणून लक्षात घ्या, येणाऱ्या 13, 14 आणि 15 या 3 दिवसांपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींनो. पुढील आठवड्यात जूनचा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा रखडलेला हप्ता 12 ते 15 जुलै दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. या टप्प्यात राज्यातील सुमारे 1,69,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी ₹1500 डी-बी-टी प्रणालीद्वारे जमा केले जाईल आणि मंत्रिमंडळाच्या आढळत्या होणाऱ्या बैठकीमध्ये अंतिम शिक्कामोर्तब लगेच निधी तुमच्या अकाउंटला जमा होईल. म्हणजे ही एक आनंदाची बातमी आहे, की 13, 14, 15 या दिवसांमध्ये अकाउंटला पैसे जमा होणार आहे, बरोबर? आणि 80 लाख बहिणी काय होणार आहे? अपात्र. बट लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. आता ई-के-वाय-सी प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये. तेव्हा तुम्ही ई-के-वाय-सी करा आणि मग तुम्ही येऊ शकता. कुठे? पात्र यादीमध्ये. आता बघा, वाढ करण्यापेक्षा ज्या लाडक्या बहिणी पात्र असून ई-के-वाय-सी पूर्ण करून लाभ बंद केला आहे, त्यांचा पहिले लाभ सुरू करावे. म्हणजे काय? ई-के-वाय-सी केली आणि सरकारने काय केलं? काही लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला. बरोबर? त्याचबरोबर काही बहिणींनी ई-के-वाय-सी केलीच नाही, त्यांचाही लाभ बंद केला. काही बहिणी एकल होत्या, विधवा होत्या, वडील नव्हते, अशा बहिणींचा लाभ सरकारने बंद केलेला आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे, की सरकारने हे पेमेंट एवढं करण्यापेक्षा 2100 करण्यापेक्षा 1500 वरून तर तुम्ही 1750च करा. वाढवून द्या ₹250 आणि ज्या उर्वरित बहिणी आहे 82 लाख, त्यापैकी ज्या बहिणी खरंच पात्र असेल त्यांना पात्र करून घ्या आणि या योजनेमध्ये सहभागी करून घ्या. नंतर लाडक्या बहिणींनो खुशखबर दिल्या का? 2 महत्त्वाच्या खुशखबर, की जो निधी आहे तो वाढवून भेटणार आहे आणि नंतर जूनचा जो हप्ता आहे 15 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे म्हणजे आहे. या बहिणींना मिळणार आहे लाडक्या बहिणींनो. कोणत्या? ज्या बहिणींना मेचा हप्ता भेटलाय, त्यांचं डी-बी-टी ॲक्टिव्ह आहे आणि वेबसाईटमध्ये त्यांचं स्टेटस सुद्धा अप्रूव्ह आहे. अशाच बहिणींना भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही खुशखबर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. कारण अशी खुशखबर तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलला मिळतं. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.